वरणगाव येथे टायर दुकानाला भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान। वरणगाव येथे मुक्ताईनगर रोडवर असलेल्या तायबा टायर या दुकानाला शनिवारी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास भीषण आग लागून या आगीत लाख रुपयाचे नुकसान झाले आहे। टायरच्या दुकानाला लागलेली आग इतकी भीषण होती की वरणगाव नगरपालिका, वरणगाव फॅक्टरी, दीपनगर व भुसावळ नगरपालिका या ठिकाणाहून बंब आल्यावर सुद्धा आग विझवायला 1.5 ते 2 तास लागले होते। या आगीत एक मोटारसायकल सुद्धा जळाली असून तसेच या दुकानालगत गॅस वेल्डिंगचे दुकान सुद्धा होते, तसेच चायनीजच्या दुकानाचे सुद्धा या आगीत नुकसान झाले आहे। सदरचे दुकान हे भाजपचे मुस्लिम अन्सारी यांच्या मालकीचे आहे। या भीषण आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही। मनोहर लोणे, दिव्या महाराष्ट्र न्यूज, वरणगाव। इथे आग लागली, एक आपत्ती त्या माध्यमातून उडाली आहे त्या वरणगाव शहरावर। त्याकरता अत्यंत दुःखद बातमी त्या माध्यमातून झाली, परंतु इथे मी संपूर्ण जे वरणगावकर जे आहेत ते अत्यंत धावले। इथे नगरपालिकेचा अग्निशामक बंब, त्यानंतर ऑर्डन्स फॅक्टरीच्या कर्मचाऱ्यांचे मी मनापासून कौतुक करतो, पोलीस प्रशासनाचंही कौतुक करतो की त्यांनी चोख बंदोबस्त राखला। नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करतो आणि पूर्ण वरणगावकरांनी सर्व विसरून इथे जे धावले आणि हे आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार मानतो। ही झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे। माहिती करताच आम्ही सिहोरलाही फोन केला, फॅक्टरीला केला फोन, दीपनगरलाही केला आणि भुसावळलाही केला। संपूर्ण त्या माध्यमातून आता या गाड्या ज्या आहेत तिथे आल्या आहेत आणि आग जी आहे ती आता नियंत्रणात येण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून इथे झालेला आहे। त्याकरता झालेलं जे नुकसान आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे। त्याकरता अत्यंत दुःख आमच्या या गावावर आहे। तरी असो पूर्ण गाव जे आहे त्या गावानं पूर्ण सहकार्य करून हे जे दुःख जे आहे हे परतवण्याचं काम त्या माध्यमातून त्याच्यामध्ये केलं आहे। मी गावकऱ्यांचं ज्यांनी इथे हे आग नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो। आणि यानंतर आपले वरणगाव अग्निशामक दलाचा जो बंब जो आहे त्याच्यामध्ये सुधारणा होऊन तो फुल फोर्सलीच्या माध्यमातून कसा त्या माध्यमातून मोठे वाढवता येतील, कारण की फोर्स जर कधी पाण्याला असला तर आग नियंत्रणात त्या माध्यमातून येते। त्याकरता महसूल प्रशासनाला विनंती करणार आहे की आपण हे झालेलं जे नुकसान आहे हे नुकसानाचे पंचनामे त्या माध्यमातून करण्यात यावे आणि त्यांना नुकसान भरपाई त्या माध्यमातून देण्यात यावी। शॉर्ट सर्किटच्या माध्यमातून आग लागण्याचं काम या 2 दुकानांमध्ये झालं। मात्र या घडलेल्या घटनेमधून सुदैवाने जीवितहानी झाली नाही। मात्र एक दुर्दैव असं की नगरपालिका प्रशासनाची अग्निशामक दल शून्य कामात आलं, शून्य। कोणत्याही प्रकारे अग्निशामक बंब जो होता तो आग विझवण्याच्या लायकीचा नव्हता, जणू काही धुलीवंदनची धुळवत खेळण्याच्या कामाचा तो बंब होता असं दिसायला लागलं। जर ऑर्डन्स फॅक्टरीचे बंब या ठिकाणी आले नसते तर मोठी दुर्घटना घडली असती। अनेक त्या ठिकाणी सिलेंडर होते आणि सर्वात महत्त्वाची बाब, नगरपालिका प्रशासन कामात आलं नाही ना अग्निशामक दल त्यांचं कामात आलं नाही। सर्वसामान्य लोकांनी त्यांचा जीव धोक्यात घालून हे आग विझवण्याचं काम केलं आणि सोबतीला गावच्या इतिहासामध्ये नगरपालिका झाल्यानंतर सगळ्यात मोठी आग या ठिकाणी मुस्लिमभाई अन्सारी यांच्या टायरच्या दुकानापासून या आगीची सुरुवात झाली। या ठिकाणी वारंवार नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला फोन करून देखील कुठल्याही प्रकारचं समर्पकाच्या स्वरूपाचं उत्तर त्यांच्याकडून दिलं गेलं नाही। नगरपालिकेचा कुठल्याही प्रकारचा जबाबदार अधिकारी या ठिकाणी एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतर देखील उपस्थित राहिला नाही, ही अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारची बाब आहे।